थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वर बरोबर तापोळा आणि बामणोली या परिसरामध्ये पर्यटक आता पसंती देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र या ठिकाणी आल्यानंतर ग्रामस्थांबरोबर पर्यटकांना एका गोष्टीचा सामना करावा लागत आहे, तो म्हणजे या वटवाघळांचं साम्राज्य लाखोंच्या संख्येमध्ये बामणोली आणि तापोळ्याच्या परिसरामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठ्या संख्येनं ग्रामस्थांना त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांना या वटवाघळांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। देश विदेशातून या तापोळा भागामध्ये त्याचबरोबर बामणोली भागामध्ये पर्यटक येत असतात। आपण काही ग्रामस्थांबरोबर बोलणार आहोत। नेमकं काय या वटवाघळांचा त्रास होतोय, तुम्ही याबद्दल ग्रामस्थांनी काय मागणी केली आहे प्रशासनाकडे? गेले 25-30 वर्षापासून ह्या तापोळा गावामध्ये आजूबाजूला पूर्णपणे वटवाघळ आहेत। गेल्या 2-4 वर्षापासून या वटवाघळांचं प्रमाण लाखोच्या घरात गेलेलं आहे। खऱ्या अर्थाने या संदर्भामध्ये ग्रामस्थांनी सुद्धा कुठे धूर करा, हे करा, ते करा असा प्रयत्न केला, कधी मिरच्यांचा धूर केला, परंतु तो तात्पुरता उपाय होता। त्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार असू द्या, प्रांत कलेक्टर यांना सुद्धा सांगायचा प्रयत्न केला, आरोग्य विभागालाही सांगायचा प्रयत्न केला, परंतु आमच्या प्रयत्नांना ग्रामस्थांना प्रशासनाने कुठेही दाद दिली नाही। एका बाजूला आरोग्य विभागाची इमारत तिथंच खाली आहे, झाडे तिथे आहेत, तिथं समोरच बघा आहे ती मंडल कार्यालय तापोळा आणि लांबच आहे, तिथं तलाठी लोक आहेत सगळे, हे सगळं प्रशासन तिथे येऊन बसतंय। त्यामुळे ते कोणच लक्ष लावत नाहीत। आपल्या एबीपी माझाच्या माध्यमातून या विषयाचा आमचा मार्ग काढावा आणि राज्य सरकार प्रशासन जे आहे त्याच्यापर्यंत आमच्या ह्या जो मुद्दा आमचा आहे, इथं आरोग्याला धोका आहे, पर्यटकांचा परिणाम होतोय, त्याचा मार्ग आपण करावा आणि तिथपर्यंत पाठपुरावा करावा अशी आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय, शासनाला विनंती करतोय आणि आपल्यालाही विनंती करतोय की आपण याचा मार्ग काढावा। नक्कीच याबरोबर दरेगाव शेजारी आहे, उपमुख्यमंत्र्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं। त्याचबरोबर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वटवाघळं दिसतात। पर्यटकांना काय त्रास होतोय आणि ग्रामस्थांना व्यावसायिक म्हणून काय सांगाल? तर वाढत्या वटवाघळांचा दुष्परिणाम असे की त्याच्या अंगावरची गोचिड आहे ती जर माणसाच्या अंगावर चढली तर मळमळ होणे, उलटी होणे असा प्रकार होतात। त्याच्या विष्ठेपासून गाडीवर सुद्धा फरक पडतो, त्याचा कलर जळून जातो। आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे त्याच्या आजूबाजूला जी विष्ठा पडते त्याचा जो वास आहे, त्या वासामुळे येणारे पर्यटक इथं थांबत पण नाहीत। मी आपल्या माध्यमातून संबंधित व्यवस्थेला विनंती करेन की याचा ताबडतोब बंदोबस्त करावा। दादा काय सांगाल तुम्ही, काय तुमचं व्यावसायिक म्हणून काय मत आहे, काय मागणी आहे प्रशासनाकडे आणि त्याकडे कधी प्रशासन लक्ष देईल असं काय वाटतं तुम्हाला? आता बरीच वर्ष झाली आम्ही पण आमच्या गावाच्या मार्फत सुद्धा याला प्रयत्न आम्ही भरपूर प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नांचा काही अपेक्षाच येत जाते। जास्तीत जास्त वाढतच चाललेला आहे हा प्रकार, म्हणजे त्यांची संख्या पण वाढते, परंतु हा टुरिस्ट एरिया असल्यामुळे टुरिस्टवरती जो इफेक्ट पडतोय तो आल्यानंतर इथं टुरिस्ट पण बोलतात की बाबा ह्याच्यापासून रोगराई पसरू शकते, त्याच्यावरती काय बंदोबस्त करा अशी त्यांची प्रत्येक वेळेस मागणी असते, परंतु प्रशासनाचं काय याच्यावरती लक्षच नाही। त्यामुळे प्रशासनाने इकडे लक्ष देऊन त्याचा विल्हेवाट करावी असं आमचं हे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तुम्ही याबद्दलची माहिती देणार आहात का? काय त्यांच्याकडे मागणी करताय का? नाही, साहेबांनी सुद्धा इकडे म्हणजे प्रशासनाला काही माहिती सांगून त्यांना जर त्यांच्यापासून काहीतरी उपाय झाला तर बरं होईल असं एक आमची माध्यमांना विनंती आहे। एकंदरीतच जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं जो हा विळखा वटवाघळांचा तापोळा आणि बामणोली परिसरामध्ये पाहायला मिळतोय, याचं उपाययोजन त्याचबरोबर याचं विल्हेवाट कधी प्रशासन लावणार याकडे देखील ग्रामस्थांचं लक्ष आहे। त्याचबरोबर प्रशासनाने याकडे लक्ष घालावं अशी मागणी देखील यावेळी ग्रामस्थांनी केली आहे। कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा, तापोळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।